रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आज आपल्या समोर आलेली आहे। एक असे स्तोत्र, एक असे गीत मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या गीताचा पाठ केल्यानंतर, ज्या स्तोत्राचा पाठ केल्यानंतर साक्षात भगवंताचे दर्शन तर आपल्याला होणारच आहे, पण साक्षात भगवान परमात्मा सुद्धा आपल्यावरती प्रेम करायला लागेल। जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजेच आदराची। इतरांनी आपल्यावरती माया करावी, आपल्यावरती प्रेम करावं, ही प्रत्येकाच्याच मनात भावना असते। पण आता सर्वांनाच प्रेम मिळतं, सर्वांनाच आदर मिळतो, सर्वांनाच मान सन्मान मिळतो असं होत नाही। काही काहींचं जीवन संपूर्ण जीवन संपून जातं, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कुणीही त्यांच्यावरती माया करणारं भेटत नाही, कुणीही त्यांच्यावरती वात्सल्य करणारं भेटत नाही। मग अशांचं जीवन जगून तरी काय उपयोग असं त्यांना वाटायला लागतं। पण तसं नाही, या जगतामध्ये असं आहे, ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तो अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आपल्यावर प्रेम करतो। नका करू देऊ लोकांनी, नाही का, नका लोकांनी आपल्याला आपलं म्हणू देऊ, पण जो जगाचा मालक चालक आहे तो आपल्याला आपलं म्हणल्याशिवाय राहत नाही। कारण त्याच्याच छत्रछायेखाली, त्याच्याच मायेखाली आपण सर्व जीवन जगू शकतो। चला तर मग असा एक पाठ मी आज आपल्याला सांगणार आहे, जो पाठ केल्यानंतर साक्षात भगवंत आपल्यावर प्रेम करायला लागेल, आपल्यावरती माया करायला लागेल। तुम्ही म्हणाल तो तर आत्ताही करतो आहे, नाही का, आपण त्याचं भजन नाही केलं तरी सुद्धा तो आपल्याला जगवतो, ते त्याचं काम आहे म्हणून जगवतो, नाही का। कारण भगवंताची 2-3 कामं आहेत। भागवताचा जो प्रथम श्लोक आहे त्यामध्ये सांगितलेलंच आहे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय उयम नमः, नाही का, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय उयम नमः, नाही का। 3 तापाचं निवारण करतो त्यालाच भगवान परमात्मा म्हटलं जातं। आणि या श्रीमद भागवतामध्ये एक असा पाठ आहे, नाही का, असं एक गीत आहे, गोपींच्या विरहाचं गीत। ज्यावेळी भगवान परमात्माची बासरी ऐकली आणि सर्व गोपी आपला कामधंदा सोडून भगवंताच्या कडे आल्या, कशासाठी तर भगवंताची बासरीची जी धून आहे ती ऐकण्यासाठी। का आल्या? भगवंताचं त्यांच्यावर प्रेम होतं म्हणून आल्या। आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रात्रंदिवस तल्लीन झालेल्या त्या गोपी, नाही का, कृष्ण नामाशिवाय एक क्षणही त्या राहू शकत नव्हत्या। एवढं भगवंतावर त्यांचं प्रेम होतं। पण ज्ञानी असो किंवा प्रेमी असो, जर अहंकार झाला तर भगवान परमात्म्याला अहंकार मात्र सहन होत नाही। आणि त्यांना वाटायचं इतका मोठा जगाचा मालक चालक आहे, नाही का, अखिल कोड ब्रह्मांड नायक आहे, पण आमच्या तालावर नाचतोय, आम्ही जे म्हणेल तेच करतोय। आणि भगवंताला समजलं की यांना आधी काय झालंय तर यांच्या अधिकाराचा गर्व झालेला आहे। आणि देवाला सगळं चालतं पण अधिकार मात्र चालत नाही। भगवंत रासलीला करता करता जेव्हा अदृश्य झाले तेव्हा मात्र गोपींच्या विरहाला अंत राहिला नाही। कारण त्या सर्व आपला प्रपंच सोडून, आपला कामधंदा सोडून भगवंताकडे आलेल्या होत्या, शरण आलेल्या होत्या। पण शरण आलेल्या सुद्धा त्यांना काय झालं तर अभिमान झाला। आणि त्यांना अभिमान रहित करण्यासाठी भगवंतांनी एक लीला केली। भगवंत अदृश्य झाले आणि मग भक्तीच्या विरहामध्ये, प्रेमाच्या विरहामध्ये गोपींनी गोपी गीत गायलं, नाही का। भगवंताला आळवलं, देवा आम्हाला अहंकार झाला, पण आता तू आमच्यातून निघून गेलास ना, मग तो आमचा अहंकार सुद्धा निघून गेलेला आहे। देवा आता आम्हाला दर्शन दे, कारण आम्ही व्याकुळ झालेलो आहोत, नाही का। तुझं नामस्मरण चालू आहे, पण तू जर भेटला नाहीस तर आम्ही जिवंत राहू की नाही हे सुद्धा सांगता येणार नाही। असं सुंदर गोपी गीत आहे। आणि हे जर गोपी गीत आपण पठण केलं, याचं श्रवण केलं, मनन केलं तर आपल्या जीवनामध्ये कुठला बदल होणार आहे तर खूप मोठा बदल आपल्या जीवनात होणार आहे। कोणत्याही एकादशीला
याच्या पाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे किंवा कोणत्याही बुधवारी आपल्याला याच्या पाठाला सुरुवात करायची आहे. गोपीगीत म्हणायला सुरुवात करायची आहे. संस्कृतमध्ये आहे, पण भाव अगदी सुंदरसा भाव असल्यामुळे कुणालाही ते तात्काळ अगदी 2-3 वेळेस जर ऐकलं आपण तर लगेच आपल्या पाठांतर होईल असं सुंदर गोपीगीत आहे. भागवतामध्ये दिलेलं आहे दशम स्कंदामध्ये. आणि याचा पाठ नित्य तर आपण करू शकत नाही. आता आपण वारकरी सांप्रदायिक जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने हरिपाठ म्हणतात त्याच पद्धतीने वृंदावनमध्ये रात्रंदिवस गोपीगीताचं गायन केलं जातं. आणि या गोपीगीताने काय होतं तर आपल्या मनामध्ये इतरांविषयी सद्भावना निर्माण होते, इतरांविषयी प्रेम निर्माण होतं, वात्सल्य निर्माण होतं आणि आदराची भावना निर्माण होते. म्हणून तिकडच्या भागामध्ये दररोज हरिपाठासारखं संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी गोपीगीत गायलं जातं. आपणही या गोपीगीताचे काही जर पाठ केले तर आपल्याही जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. तर तो बदल तुम्हाला केव्हा जाणवेल, जेव्हा तुम्ही गोपीगीताचा पाठ कराल तेव्हा. तर त्याचा विधी असा आहे, कोणत्याही बुधवारी किंवा कोणत्याही एकादशीला या पाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे. 11 नाही का 16 किंवा 21 दिवसापर्यंत सलग हा पाठ आपल्याला करायचा आहे. अगोदर तो कशा पद्धतीने म्हणता येईल नाही का, कशा पद्धतीने म्हणावा याचं आपल्याला मोबाईलवर सगळं काही मिळतच आहे. आणि गोपीगीत सर्च केल्यानंतर ते सुद्धा मिळून जाईल. म्हणून सुंदरसा पाठ आहे. अगोदर 2-4 वेळेस तुम्ही ऐका. तुम्हाला नाही जरी भाव कळला नाही का, नाही जरी शब्द कळले, पण अंतकरणापर्यंत जी आपल्या गोपिकांची विरह वेदना आहे, भगवंताच्या भेटीची जी तळमळ आहे ती तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. आणि हा पाठ का करावा? आजकाल काय झालंय तर सद्भावना ही मनातून निघून चाललेली आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये जास्त हिंसेची भावना आहे नाही का. म्हणून आपल्या मनामध्ये प्रेम, दया, सद्भाव निर्माण व्हावा यासाठी आपल्याला हा पाठ करायचा आहे. आणि सर्वांनी आपल्याला भरभरून प्रेम द्यावं नाही का, आपल्यावर सर्वांनी भरभरून माया करावी, कमीत कमी आपल्या जवळच्या लोकांनी नाही का. आज पत्नीवर पतीचं प्रेम नाही का, पत्नीचं सुद्धा आपल्या पतीवर प्रेम नसतं नाही का, मुलाबाळावर सुद्धा आपल्या सख्या आई वडिलांचं सुद्धा प्रेम राहिलेलं नाही. तर मला सांगण्याचा भाग एकच आहे की एकमेकांविषयी प्रेम वाढीस लागावं यासाठी हा पाठ आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही हा पाठ 21 दिवसापर्यंत सलग केला तर तुमच्या जीवनामध्ये इतका मोठा बदल होणार आहे. सगळेच जण तुमच्याकडे आदराच्या भावनेने पाहतील, प्रेमाच्या भावनेने पाहतील, मायेच्या भावनेने पाहतील. सर्व जगातील लोक तर आपल्यावर प्रेम करतीलच करतील, पण तो जगाचा मालक चालक कृष्ण कन्हैया सुद्धा आपल्यावरती प्रेम करायला लागेल. आणि जसं जसं तुम्ही गोपीगीत वाचाल तशा तशा जे अष्टसात्विक भाव आहे ते अष्टसात्विक भाव अगदी तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतील. आणि मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण भगवंताची भक्ती करायला लागू. आणि जे आपण नामस्मरण करतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा रुची निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. आणि जिथे जिथे आपल्याला राग येईल तिथे तिथे भगवंताची अशी कृपा होईल की मनामध्ये दया भाव निर्माण होईल नाही का, क्षमा भाव निर्माण होईल. जिथे जिथे राग येईल तिथे तिथे आपोआपच आपल्या रागावरती सुद्धा नियंत्रण होणार आहे. म्हणून इतकं सुंदर हे गोपीगीत आहे, इतका सुंदर त्याच्यातला भाव आहे. कोणत्याही एकादशीला किंवा बुधवारपासून याची सुरुवात करा आणि 21 दिवसापर्यंत गोपीगीताचा पाठ करा. इतका सुंदर अनुभव याचा आहे. अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. साक्षात कृष्ण कन्हैया आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. इतका छान पाठ आहे, मनाला सुद्धा अतिशय भावणारा आहे. हा पाठ नक्की करा आणि कृष्ण कन्हैयाची कृपा प्राप्त करून घ्या. रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.